मागील भागात काही वेळ बोलून सर्वेश निघून जातो. तो जाताच अभि मात्र शिवण्याबद्दल विचार करत असतो. किती निरागस आणि सुंदर आहे ती. तिच्याकडे बघून वाटत नाही तिला कसले रॅशेस अंगावर येत असतील म्हणून. पण टेस्ट झाल्याशिवाय काहीही कळणार नाही. म्हणजे सर्वेश तर म्हटला तिच्या स्किनकडे बघून वाटत नाहीये की तिला असले काही आहे म्हणून. मी कधी कोणत्या मुलीबद्दल एवढा विचार केला नाही. पण शिवण्याबद्दल मला सगळ्या गोष्टी परफेक्ट हव्या आहेत. तिच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा मला करायचा नाहीये. तिच्या ज्या काही टेस्ट कराव्या लागतील ते सगळं मी करेल. इंडियामध्ये काही होणार नसेल तर तिला बाहेर पण घेऊन जायची तयारी आहे माझी. अभि मनातच बोलत होता आणि त्याच्या बोलण्याचे त्यालाच हसू येत होते. बराच वेळ तो तिचा विचार करत बाहेर उभा होता. अभि किती वेळ असा बाहेर उभं राहणार आहे. ती रूममध्ये एकटीच आहे. तिच्याशी बोलायला हवे. आणि अभि एक दीर्घ श्वास घेत रूममध्ये जायला निघतो. आता पुढे इकडे शिवण्या त्या रूममध्ये एकटीच होती. तिला आता त्या कपड्यांमध्ये पण कसे तरी वाटत होते. कधी एवढे महागडे कपडे तिने घातले नव्हते. ती तर तनुजाचे कपडे घालायची, कारण मामी तिला कधीच नवीन कपडे घालण्यासाठी पैसे द्यायच्या नाही. ते तर 1-2 ड्रेस मामांनी मामीच्या गुपचूप आणून शिवण्याला दिले होते. तिने एक एक करून तिच्या अंगावरची ओढणी, तिच्या चेहऱ्यावरची ओढणी आणि मास्क काढून बाजूला ठेवले. ती कधीच अशी राहायची नाही, कारण मामी तिला तसे राहू द्यायच्या नाही. पण आज जवळजवळ 20 ते 22 वर्षांनी शिवण्या अशी अंगापासून ओढणी काढून बसलेली होती. म्हणजे तशी काढायची, पण तेव्हा रात्र असायची. ती हळूच बेडवरून खाली उतरली आणि रूममध्ये इकडे तिकडे फिरू लागली. खूप सुंदर अशी रूम होती ती. त्यात ती अशी विदाऊट ओढणीने पूर्ण रूममध्ये फिरते याचा तिला खूप आनंद होत होता. तोच तिचे लक्ष बेडच्या वर लावलेल्या अभिच्या फोटोकडे जाते. त्यात तो खूपच हँडसम दिसत होता आणि तिला आठवले मगाशी अभि तिच्या किती जवळ आला होता आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार की कुणीतरी टकटक वाजवले. ते आठवताच तिचा चेहरा लाजून लाल झाला होता, कारण तिने तर कधीच असा विचार केला नव्हता की तिचे लग्न होईल म्हणून. पण आज तिचे लग्न होऊन ती सासरी आली होती आणि तिच्या नवऱ्याच्या रूममध्ये मनमोकळेपणाने ती फिरत होती. तिला तिथे मामींची भीती ना कसली. खूप आनंदाने ती त्या रूममध्ये वावरत होती. चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्या रूममधील एक एक महागडी वस्तू बघून शिवण्याचे डोळे मोठे होत होते. पण सगळं काही आवडले होते तिला. तिथे अभिने त्याची रूम खूप चांगल्या प्रकारे इंटेरियर करून घेतली होती. वेगवेगळ्या देशातून आणलेल्या वस्तू त्या रूमची शोभा वाढवत होत्या. पडदे पण खूप सुंदर होते. रूमला अटॅच एक गॅलरी दिसत होती. पण शिवण्या तिथे जात नाही. ती फिरत फिरत एका दरवाजाजवळ येते. इथे काय असेल याचा विचार करत ती दरवाजा ओपन करते आणि भले मोठे बाथरूम बघून ती शॉक होते. तसे तर ती पण बंगलोमध्ये राहायची, पण अभिचा बंगलो त्यांच्या बंगलोपेक्षा खूप मोठा होता. ती तो दरवाजा बंद करून त्याच्या फोटोसमोर येऊन उभी राहते आणि त्याच्याबद्दल विचार करत असते. ते मला तर फक्त तुमचे नाव माहिती आहे, अभिषेक. बाकी तुमच्याबद्दल मला काहीही माहिती नाही. आणि तिला आधीपासून सगळं आठवले. तनुजा अशी अचानक लग्नातून निघून गेली. त्या रूममध्ये दोघं फॅमिली एकमेकांवर आवाज चढवून बोलत होत्या. मी तर एका कोपऱ्यात शांत उभी होती की अभि आत आले आणि माझा हात पकडून म्हणाले, मला हिच्यासोबत लग्न करायचे आहे. तेव्हा त्यांची गरज होती तर त्यांनी मला उभे केले. पण माझ्या मनाचा कोणी विचार केला नाही की मला लग्न करायचे आहे का की नाही म्हणून. लग्न झाल्यानंतर
मी अभिसोबत इथे आले तर माझा गृहप्रवेश करायला फक्त अभिची आई आणि घरातील नोकर माणसे. त्यात अभिच्या आई माझ्याशी बोलल्या पण नाही. पण नंतर अभि मात्र माझ्यासाठी त्यांच्या फॅमिलीवर आवाज चढवून बोलत होते. इथे रूममध्ये आल्यानंतर माझ्याशी हळूवार आवाजात ते बोलत होते. पण त्यांना अचानक काय झाले आणि ते माझ्याजवळ येऊन बसले. माझ्या गल्लावरून त्यांचे असे बोट फिरवणे, ती फिलिंग खूप वेगळी होती. पण अभिने तर माझा चेहरा ओंजळीत घेऊन माझ्या ओठांवर ओठ टेकवून मला किस करणार होते. बरं, तेवढ्यात दरवाजावर कुणीतरी आले म्हणून, नाहीतर त्यांनी तर मला किस केलेच असते. असे कसे किस करू शकतात ते मला? हो, मान्य आहे आमचे लग्न झाले आहे, पण आम्ही तर अजून एकमेकांना ओळखतही नाही. त्यांचं सोडा, मी तरी ते कोणालाही ओळखत नाही. तरी कुणी माझ्याशी प्रेमाने 2 शब्दही बोलले नाही. देवा, खरंच एवढी वाईट आहे का मी? कुणाला माझ्यासोबत बोलायला, मैत्री करायला का आवडत नाही? असे काय केले आहे मी की सगळ्या गोष्टींचा त्रास मला सहन करावा लागतो? आणि लग्न तर त्यांच्या मुलानेच माझ्यासोबत केले ना, तरी माझा राग का करताय हे सगळे? तिच्या मनात हे विचारचक्र सुरू असताना मगाशी किती आनंदी होती ती, सगळं विसरून गेली होती शिवन्या. यापेक्षा तर मी मामांच्या घरी बरे होते. तिथे माझ्यासोबत मामा आणि शालूताई बोलायच्या. तिथे घरात ओढणी घेऊन का होईना पण पूर्ण घरात मी फिरायचे. पण इथे तर आल्यापासून याच रूममध्ये आहे. आणि हे काय, पहिल्याच दिवशी डॉक्टर घेऊन आले. त्यांचे डॉक्टर आणणे साहजिक आहे, पण ते सगळं आठवून शिवन्याचे डोळे काठोकाठ भरून आले आणि अश्रू गालावर ओघळू लागले. तिला खूप वाईट वाटत होते. ती रडत रडत सोफ्यावर जाऊन बसली. खूप एकटे एकटे वाटत होते तिला. बोलायला कोणीही नव्हते. एकटी त्या रूममध्ये होती ती. इकडे अभि रूमच्या बाहेर उभा होता, पण त्याच्या मनात पण बरेच प्रश्न होते. मी असं कसं तिच्याजवळ गेलो? जवळ गेलो ते ठीक आहे, पण तिच्याशी काही बोललो पण नाही आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिला किस करणार होतो. असे कसे वागू शकतो अभि तू? ती काय विचार करत असेल तुझ्याबद्दल? तो त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून मनातल्या मनात बोलत होता. तो हातातल्या घड्याळाकडे पाहत 10:30 वाजून गेले. लग्न झाले तेव्हापासून ती माझ्यासोबतच आहे. ते पाणी पण पिले नाही, जेवण तर दूरच राहिले. तिने काही खाल्ले नसेल. मला तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जायला हवे. कधी स्वतःसाठी त्याने प्लेट वाढून घेतली नव्हती आणि आज तो शिवण्यासाठी स्वतः किचनमध्ये आला होता. 10:30 वाजले होते तर खाली कोणीही नव्हते. त्याने एका प्लेटमध्ये वाढून घेतले आणि ते घेऊन तो त्याच्या रूमजवळ आला. हळूच रूमचा दरवाजा ओपन केला आणि आत येऊन दरवाजा पण बंद करून मागे वळला तर शिवन्या सोफ्यावर बसून रडत असताना त्याला दिसली. तिला असे रडताना बघून त्याला खूप वाईट वाटले आणि तिची काळजीही वाटू लागली. तो तिच्याजवळ आला. त्याने प्लेट टीपॉयवर ठेवली आणि तिच्याजवळ जाऊन बसला. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिच्याशी बोलू लागला. हनी, काय झाले? का रडतेय? ती फक्त रडत होती, काहीही बोलत नव्हती. तो तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडत, हनी, पाणी पितेस का? बरं वाटेल तुला. शिवन्या रडत होती, काहीही बोलत नव्हती. अभिने ग्लास खाली ठेवला आणि तो उठून उभा राहिला. शिवन्या रडत रडत घाबरून त्याच्याकडे पाहत होती. तोच अभि खाली वाकला आणि तिला दोन्ही हातात उचलून घेतले. शिवन्या तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. आधीच त्याच्या तोंडून हनी ऐकून ती गोंधळली होती, कारण याआधी तिला एवढ्या प्रेमाने कोणी हाक मारली नव्हती. तो तिला घेऊन बेडजवळ येतो आणि बेडवर बसवतो. ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते. तिला असे पाहताना बघून तो पण तिच्या शेजारी बसतो आणि तिच्याकडे पाहत
काय झाले हनी? तिला विचारतो. तुला काही हवंय का? मी घेऊन येऊ का? तो तिला विचारत होता आणि ती मात्र शांत बसून त्याच्याकडे पाहत होती. काहीही बोलत नव्हती. थांब, तुला भूक लागली असेल ना? मी प्लेट घेऊन येतो. आणि तो उठून प्लेट घ्यायला जाणार की शिवन्या त्याचा हात पकडते. तिने असा अचानक हात पकडल्यामुळे अभिषेक गोंधळून तिने पकडलेल्या हाताकडे पाहत होता. म्हणजे ती मगासपासून काही बोलत नव्हती आणि तिने असा अचानक हात पकडला होता. तिच्याकडे बघून तरी असे वाटत होते की ती घाबरली आहे म्हणून. तो तिच्या शेजारी बसतो आणि तिच्या हातावर हात ठेवत, हनी, काय झाले? काही होतंय का तुला? बरं नाही वाटत आहे का? आणि तू का घाबरते आहेस? मला घाबरते आहेस का? तो तिच्या हातावर हात फिरवत खूप प्रेमाने तिच्यासोबत बोलत होता. बरं, तुला भूक लागली असेल ना? मी तुझ्यासाठी प्लेटमध्ये वाढून घेऊन आलो आहे. तू खाऊन घेतेस का? तो हे बोलताच शिवन्याला हुदका येतो आणि ती रडायला लागते. कारण आजपर्यंत तिचे मामा आणि शालूताई सोडले तर तिच्यासोबत एवढं प्रेमाने कोणी बोललं नव्हतं. अभि पुन्हा तिला समजावत, हनी, प्लीज रडू नकोस. थोडं खाऊन घे, बरं वाटेल तुला. त्याचे असे प्रेमाने हनी म्हणणे पण तिला खूप आवडले होते. थांब, मी प्लेट घेऊन येतो. आणि तो तिचा हात हातातून काढतो आणि प्लेट घ्यायला जातो. प्लेट घेऊन तिच्याजवळ येऊन बसतो. कधी कुणाला त्याच्या हाताने त्याने खाऊ घातले नव्हते. पण आज पहिल्यांदा तो शिवन्याला भरवणार होता. तो हे जे काही वागत होता त्याचे त्यालाच आश्चर्य वाटत होते. पण तरी तो तिच्यासाठी करत होता. शिवन्याने पण सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. आता तिला पण भूक लागली होती. अभि तिच्यासमोर एक घास पकडतो आणि शिवन्या त्याच्याकडे पाहत तो घास खाते. एक एक घास अभि तिला भरवत असतो आणि ती पण खात असते. आज खूप वर्षानंतर तिला असे कुणी भरवत होते. असे कुणी नाही, तिचा नवरा तिला भरवत होता याचा तिला आनंद होत होता. पण ती तो व्यक्तही करू शकत नव्हती. शांतपणे ती खात होती की अचानक तिला ठसका लागतो. अभि पटकन प्लेट बाजूला ठेवतो आणि पाण्याचा ग्लास तिला देतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो. थोडं पाणी पी आणि वर बघ. शिवन्या पण एक गोट पाणी पिते आणि वर पाहते. आता कुठे तिला बरं वाटतं. आता बरं वाटत आहे ना हनी? ती फक्त हो म्हणून मान हलवते. तो पुन्हा तिच्यासमोर बसून तिला भरवत असतो. असे करत करत तो तिला पूर्ण खाऊ घालतो. तिला पण भूक लागल्यामुळे ती पण पूर्ण खाऊन घेते. तो प्लेट टीपॉयवर ठेवत, हनी, तू फ्रेश होतेस का? बघ, तुझा असा रडका चेहरा अजिबात चांगला दिसत नाहीये. फ्रेश झाली की बरं वाटेल तुला. ती बेडच्या खाली उतरते. अभि तिला वॉशरूम कुठे आहे ते दाखवतो. तशी तर तो यायच्या आधी त्याची सुंदर बेडरूम तिने मन भरून पाहिली होती. ती वॉशरूममध्ये आत जाणार की अभि तिला आवाज देतो, शिवन्या, थांब. तशी ती जागच्या जागीच थांबते. अभि तिच्याजवळ एक बॅग घेऊन येतो आणि तिच्यासमोर पकडत, यात काही ड्रेस आहेत. यातला तुला आवडेल तो ड्रेस घाल. नंतर तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे कपडे आपण घेऊ. तो हे बोलताच तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. कारण तिने आतापर्यंत तनुजाचे जुने कपडे वापरलेले होते आणि वापरतही होती. आज अभिषेकने तिच्यासाठी चक्क नवीन कपडे आणले होते आणि तुझ्या आवडीचे नवीन घेऊ असे पण तो तिला सांगत होता. ती काही न बोलता बॅग घेऊन आत फ्रेश व्हायला निघून गेली. ती आत जाताच अभि मात्र गॅलरीमध्ये येऊन विचार करत उभा होता की तोच शिवन्या फ्रेश होऊन बाहेर आली. तिचे लॉंग स्लीव्स असलेला रेड कलरचा कुर्ता आणि रेड कलरची पॅन्ट घातली होती. ती बाहेर आली पण अभि तिला दिसला नाही. म्हणून रूममध्ये इकडे तिकडे ती पाहत होतीस की अभि गॅलरीमधून आत आला. तिची इकडे तिकडे काहीतरी शोधणारी नजर बघून अभिला समजले ती त्याला शोधत आहे म्हणून. तसा अभिला खूप आनंद झाला.
पण तो चेहरा नॉर्मल ठेवत बोलतो, आता बरं वाटत आहे ना? तशी ती आवाजाच्या दिशेने पाहते आणि हो म्हणून मान हलवते. बरं, खूप उशीर झाला आहे, आपण झोपूया. बेड खूप मोठा आहे, तर तू एका बाजूला झोप, मी एका बाजूला झोपतो. ती काही न बोलता बेडवर जाऊन बसली. अभि पण दुसऱ्या बाजूने बेडवर जाऊन पडला. बोलायचे तर तिच्याशी खूप काही होते, पण आजच नको सगळं बोलायला, म्हणून तो शांत होता. शिवण्या पण काहीतरी विचार करत होती. कारण काही तासात दोघांचे आयुष्य बदलले होते. पुढे काय होणार कोणाला काहीही माहिती नव्हते. दोघे असाच एकमेकांचा विचार करत झोपेच्या स्वाधीन झाले. पूर्ण दिवसभराचा थकवा आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी अभिला जरा उशिरा जाग येते. तो उठून बसतो आणि त्याचे लक्ष शिवण्याकडे जाते. ती खूप शांतपणे झोपलेली असते. तो तिच्याजवळ सरकतो आणि तिच्या निरागस क्यूट चेहऱ्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. हनी, झोपमध्ये पण किती सुंदर आणि क्यूट दिसतेस तू. बराच वेळ तिच्या चेहऱ्याकडे तो पाहत असतो की शिवण्या झोपमध्ये चेहरा फिरवते. तसा अभि पटकन उठून बाजूला होतो. उगाच तिला वेगळे वाटू नये म्हणून तो बाजूला झाला होता. तो सोफ्यावर बसून मोबाईल पाहत बसतो आणि शिवण्या डोळे किलकिले करून उघडते. आधी तर तिला काही कळत नाही, पण जशी मामीची आठवण येते तशी ती तडक उठून बसते. तिला असे उठताना बघून अभि पण गोंधळतो. तो काळजीने तिच्याजवळ येत, हनी, काय झाले, तू ठीक आहेस ना? शिवण्या स्वतःला सावरत हो म्हणून मान हलवते. तिला काही वेळासाठी वाटले होते ती मामीच्या घरी आहे म्हणून, कारण मामी तिला जास्त वेळ झोपू द्यायच्या नाही आणि आताही तिला असेच वाटले आणि ती घाबरून उठून बसली. तुला फ्रेश व्हायचे का हनी? ती काही न बोलता हो मध्ये मान हलवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. अभि मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत, ही जर अशीच मान हलवत राहिली तर कसे होईल माझे? एवढी सुंदर आहे ही, हिचा आवाज पण सुंदर असेल, पण ती काही बोलतच नाही. तो त्याचे विचार झटकतो आणि तिच्यासाठी फ्रीजमधून फ्रूट्स बाहेर काढून ठेवतो. त्याच्या रूममध्ये फ्रीज पण होते, त्यात त्याला लागणाऱ्या वस्तू होत्या. आज तो शिवण्यासाठी फ्रूट्स काढत असतो, कारण खालून कोणी तिच्यासाठी नाश्ता वर पाठवणार नव्हते हे माहिती होते अभिला. तोच शिवण्या बाहेर येते. नुकतीच फ्रेश होऊन आल्यामुळे खूपच सुंदर दिसत होती. अभि तर तिच्याकडे भान हरपून पाहत होता. शिवण्याचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि त्याला असे भान हरपून पाहताना बघून ती किंचित लाजून तिची नजर खाली घेते. तोच अभिचा फोन वाजतो आणि त्या आवाजाने अभि भानावर येतो. शिट, मी आता पण तिच्याकडे कसा एकटक पाहत होतो. काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? तो गोंधळून, ते फ्रूट्स तुझ्यासाठी आहेत, मी आलोच, आणि तो रूमच्या बाहेर निघून जातो. रूमच्या बाहेर येताच दरवाजा बंद करून घेतो आणि खाली निघून जातो. शिवण्या मात्र सोफ्यावर जाऊन बसते. नवीन घरात काय करायचे तिला काहीही माहिती नव्हते. त्यात तिथे तिच्याशी कुणी बोलायला तयार नव्हते. मग कसे करणार होती ती? म्हणून रूममध्ये शांत बसून असते. इकडे खरं तर अभिच्या मोबाईलला त्याच्या फॅमिली ग्रुपवर मेसेज आला होता. अभि, आम्ही सगळे हॉलमध्ये तुझी वाट पाहत आहोत, तू खाली ये. तो मेसेज अभि वाचतो, पण शिवण्यासमोर नॉर्मल बोलत तो रूमच्या बाहेर येतो. त्याच्यामुळे किंवा त्याच्या फॅमिलीमुळे शिवण्याला काही त्रास होऊ नये एवढंच त्याला वाटत होते आणि म्हणून खाली जाताना त्याने रूमचा दरवाजा पण लावून घेतला होता. फॅमिली ग्रुपला मेसेज आला आहे म्हणजेच नक्कीच यांना सगळ्यांना शिवण्याबद्दल बोलायचे असेल याचा अंदाज अभिला आला होता. ते सगळं काय म्हणतात हे ऐकून तर घेऊ म्हणून तो खाली जायला निघाला. अभिच्या घरच्यांना त्याच्यासोबत काय बोलायचे असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा.
आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने हाईप करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.